नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. हर्षलवाई सिंधुराव वाटेगावकर, बोरगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. सांगली. माझी बी प्रथम ओळख करून देतो. माझं नाव मच्छिंद्र शंकर पाटील, राहणार पैचिकी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. साहेब, तुमच्या इथं लंपी हा सुरुवात किती तारखेपासून सुरुवात झाली? 16 तारखेपासून. 16/8/2025 पासून. म्हणजे आज 16, 17, 18, आज 18 तारीख आहे. 18 तारीख आहे. साहेब, तुमच्या सुरुवातीला ज्या गाईसनी लंपी जे झालं, हा. तुम्ही लंपी गोल्ड औषध घातलं, दिवसाला एक 4-4, 5-5 डोस केलं, तुम्हाला किती टक्के फरक झाला? आता तुम्ही म्हणजे मच्छिंद्र पाटील यांनी जी डोसची आम्हाला जी प्रमाणपत्र वेळापत्रक जे दिलं हां. त्या पद्धतीनं आम्ही लंपी डोस, लंपी गोल्ड डोस म्हणून त्यांचं औषध जे आहे ते आम्ही वापरलं. हां. प्रत्येक 2 तासाला 1 लिटर प्रत्येक गायला द्यायचं असं त्यांचं शेड्यूल होतं. त्या शेड्यूलप्रमाणे जी आम्ही लंपीचं जे त्यांचं लंपी गोल्ड हे औषध आहे ते वापरल्यानंतर आम्हाला एक सरासरी 3ऱ्या ते 4थ्या दिवशी 90 ते 95% आम्हाला पूर्णपणे रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट आला आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं बाबा, हा लंपी आजार काय? त्याच्या गाठी बसल्या त्या जागेवर आणि त्यांचे जे बाकीचं जे प्रसारमाध्यम आहे हां. ते पूर्णपणे थांबवला गेला गोट्यावर. आणि ज्या पहिल्यांदा ह्यांचं औषध वापरायच्या अगोदर एका गायला झालं, नंतर 2 गायी लगेच संध्याकाळी गावल्या आम्हाला. अशा 3 गायांच्या नंतर टोटल गोट्यात आमच्या 9 गायी आल्या. हां. त्या 9 गायांपैकी 3च गाई लंपीमध्ये सापडल्या. आणि बाकीच्या 6 गाय आहेत त्यांना पण डोस चालू करायला सांगितलं. त्यांना डोस चालू केला, पण त्यांच्यातले एकाही गायला आमच्या लंपी झालेलं नाही. त्या गाया गोट्यातनं फक्त साईडला काढल्या आणि त्या 3वरच लंपी कंट्रोल झाला. कंट्रोल झाला. परत लंपी हा नाही. 9 गायीपैकी 6 गायींना ज्या लंपी होणार असं शंका वाटतं, ते तुम्ही लंपी गोल्ड दिवसातून 1 डोस पाजलं, परत काय स्पॉट काय उठल्यात काय? व्हायच्या अगोदर सकाळ संध्याकाळी 1 डोस वापरला, पण ज्या साईडला पण गाया होत्या त्यांना पण झालं नाही. फक्त 3 गाया फक्त लंपीच्या ज्या मिळाल्या आम्हाला, त्याच्यानंतर काय मग आपल्या गोट्यात लंपी पूर्णपणे थांबला. चालतंय. नमस्कार. नमस्कार. 1 नंबर.